हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर अगदी सकाळपासून आज व्लॉगला सुरुवात केलेली आहे. अगदी सकाळचे 6:30 वाजलेले आहे. आंघोळ केली आणि लगेचच किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आल्यावर मी लगेच गरम पाणी करायला ठेवलं आहे, कारण की आजपासून मी हळद टाकून गरम पाणी पिण्याचं सुरू करणार आहे. हळद आपल्या शरीरासाठी, स्किनसाठी आणि केसांसाठी किती चांगली आहे हे काही मला सांगायची गरज नाही आहे. आणि गरम पाणी पिणं तसंही चांगलंच आहे. म्हणून आजपासून मी सकाळी तरी हळदीचं गरम पाणी पिण्याची सवय सुरू करणार आहे. आजपासून मी बरेचसे असे माझ्यामध्ये बदल करणार आहे, जे की तुम्हाला पुढे दिसणारच आहेत. आणि गरम पाणी ठेवलं की आणि तेवढ्या वेळात मी मॉइश्चरायझर सुद्धा लावून घेतलं. सकाळी मॉइश्चरायझर हिवाळ्यामध्ये तरी लावणं खूप जास्त गरजेचं आहे, नाहीतर त्वचा अगदी कोरडी लागायला लागते. आणि माझी एक सवय आहे बघा, सकाळी किचनमध्ये काम करण्यापूर्वी मी ओल्या फडक्याने अख्खं किचन क्लीन करून घेते, त्यानंतरच काम करायला सुरुवात करते. कारण की रात्रीचं काय माहिती ना, किडे कॉकरोच वगैरे फिरत असले तरीही आपल्याला किचन ओटा क्लीन करूनच घ्यायला पाहिजे. तसं तर नाहीच आहे माझ्या घरामध्ये, पण तरीसुद्धा मी करून घेते क्लीन. चांगलीच सवय आहे ना. आणि त्यानंतर लगेच मग मी चहा ठेवून घेतला आणि एकीकडे पाणीसुद्धा गरम होत आहे मिस्टरांचं. मी उठले की लगेच माझे मिस्टरसुद्धा उठतात, म्हणून मग त्यांचं पाणीही गरम करावं लागते. आणि एकीकडे चहा ठेवलेला आहे. आता हळदीचं पाणी घेतलेलं आहे गरम. कोमट पाणी केलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून घेतली. आणि हे पाणी मी आजपासून प्यायला सुरुवात करणार आहे. तसं जर मी आधीही पित होते, पण आता कधी माझे उपवास खूप जास्त वाढतात, त्यामुळे मग ते राहूनच जाते. कधी तर असं होते की 3 4 उपवास माझे एका पाठोपाठ एक येतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार अशा प्रकारे एका पाठोपाठ एक येतात. त्यामुळे मग कधी स्किप होऊन जाते. मग ती एकदाची सवय मोडली की मग काही प्यावं वाटत नाही. सकाळी थोडासा कंटाळा येतो. आता मागच्याच आठवड्यात बघा, एकखट्टे माझे 4 उपवास आले होते. सोमवारी एकादशी होती आणि मंगळवार माझा कायमचा असतो आणि बुधवारी प्रदोषचा व्रत होता आणि गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता. असे एका पाठोपाठ 4 उपवास आले होते. त्यामुळे मग अशा काही सवयी लावून घेतल्या तर त्या विसर पडतात आणि मग राहूनच जातात. पण आतापासून मी सवय कंटिन्यू करणार आहे. निवांतपणे 5 मिनटं बसून मी गरम पाणी पिलं. तेवढ्याच वेळामध्ये चहासुद्धा झाला होता. आणि असल्या हिवाळ्यामध्ये अद्रकवाला चहा भेटला तर मग गोष्टच काय, नाही का? अद्रकवाला चहा प्यायला खूप छान वाटतं हिवाळ्यामध्ये. आणि तसंही मी 12ही महिने अद्रकचा चहा पिते. मला अद्रकच्या चहाशिवाय काही चहा प्यायला मजा येत नाही, म्हणून मी 12ही मास चहामध्ये अद्रक टाकते. आणि आता चहा झाला आणि मस्त आम्ही दोघेही चहा एन्जॉय करणार आहोत. चला तुम्ही सुद्धा या सकाळचा पहिला चहा घ्यायला. आणि आता चहा घेतला आणि लागली लगेच टिफिनची तयारी करायला. आणि रात्री जे मूग मी भिजत घातले होते, जे तुम्हाला दाखवलेही होते व्हिडिओमध्ये, त्याच मुगाची आज मला भाजी बनवायची आहे. अगदी मोकळी सुक्की भाजी बनवायची आहे. याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत आधी एक व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. आता म्हणून काही मी शेअर करत नाही. तर आधी मी मूग शिजवून घेते आणि अगदी थोडंसंच पाणी टाकायचं मुगामध्ये. आणि हे मूग शिजायला अगदी 1 ते 2 शिट्टीमध्ये शिजले जातात. अगदी मोकळे जर तुम्हाला ठेवायचे असेल तर फक्त 1च शिट्टी होऊ द्यायची. आणि थोडेसे असे लचकदार ठेवायचे असतील तर मग 2 शिट्टी होऊ द्यायच्या आहेत. मी फक्त 1च शिट्टी होऊ देते, म्हणजे मस्त मोकळे मूग बनतात. आणि थोडेसे मूग मी असेच राहू दिलेले आहेत, कारण याला कोंब फुटण्यासाठी ठेवायचे आहेत. आणि आता पहा, जे मूग भिजवलेलं पाणी होतं ना, ते फेकायचे अजिबात गलती करू नका. हे पाणी खूप झाडांसाठी उपयोगी असते. तर जेवढंही भिजवलेलं अन्नाचं पाणी म्हणा, डाळीचं पाणी म्हणा, सगळं झाडामध्ये टाकलं पाहिजे. त्याने काय तुम्हाला झाडाला वेगळी काही खाद देण्याचीही गरज पडणार नाही. एवढं पौष्टिक असते हे पाणी. जसं आपल्यासाठी पौष्टिक असते तसंच हे झाडांसाठीही पौष्टिक असते. आता माझ्याजवळ तर जास्त काही झाडं नाही आहेत. जेवढी 2-4 झाडं मी लावली आहेत तेवढ्याच झाडांमध्ये मी हे पाणी टाकून घेते, म्हणजे वेगळी खत देण्याची आपल्याला गरज पडत नाही. खूप जास्त पौष्टिक असते. जे आपण डाळ तांदूळ धुतो ना, त्याचंही पाणी नेहमी आपल्याला ह्या झाडांमध्ये टाकायला पाहिजे, म्हणजे वेगळी खत देण्याची आपल्याला गरज पडत नाही. पहा, आता जेवढे 2-4 झाडं आहेत माझ्याकडे, त्या सगळ्या झाडांमध्ये मी हे पाणी घातलं. आणि मनी प्लांटचं झाड खूप छान ग्रो करते आहे. आणि इथे शमीपत्राचं झाड आहे. हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये.
तर सकाळची बरीचशी कामे झाली आहेत, बरीचशी कामे बाकी आहेत. आज मला करायचे आहे, काही स्किनची काळजी घ्यायची आहे, काही केसांची घ्यायची आहे. घरातल्या सगळ्यांची काळजी घेता घेता आपण स्वतःला विसरूनच जातो. पण आठवड्यातून एक दिवस तरी असा ठेवला पाहिजे ज्या दिवशी आपण आपली ही काळजी घ्यायला पाहिजे. जसे की फेस पॅक लावणं म्हणा, किंवा केसांना कुठला फेस पॅक लावणं म्हणा, किंवा ऑइलिंग करणं म्हणा. भलेही छोट्या छोट्या गोष्टी करा, पण ज्याने आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी करायलाच पाहिजे. आणि जशी जशी वय वाढते तशी तशी त्वचाची काळजी आपल्याला घ्यायला. वेळ निघून गेल्यावर आपल्यालाच पुढे जाऊन पस्तावा होतो. आणि माझंही तसंच आहे. बरेच वर्ष मी माझी स्वतःची अजिबात काळजी घेतली नव्हती. पण आता मी ठरवलंय, जशी मी परिवाराची काळजी घेते तशीच मी स्वतःचीही काळजी घेईन. बरेचसे अनुभवही मला आलेले आहेत की स्वतःची काळजी न घेतल्याचा काय परिणाम होते ते. म्हणून आता मी ठरवलंय की जसं परिवाराची काळजी आपण घेतो त्याचप्रमाणे स्वतःचीही काळजी घ्यायला पाहिजे. बरीचशी कामे अजून पेंडिंग आहेत. सोफाही नीट करायचा आहे, किचन साफ करायचं आहे, टिफिन बनवला, कपडे धुतले, भांडे घासून घेतले आणि आता थोडंसंच काम बाकी आहे. म्हटलं ते काम आवडण्याआधी स्वतःची थोडीशी काळजी घेऊ. म्हणजे फेस पॅक लावलेला असला की मग आपली बाकीची कामेही होऊन जातात, फेस पॅक सुकतो तोपर्यंत. तर चला तर मग सुरुवात करूया. आजपासून तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात नसेल केली तर नक्कीच करा. चला तर मग. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, आजपासून मी माझी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करणार आहे. बरेच वर्ष असे निघून गेले ज्यामध्ये मी स्वतःची अजिबात काळजी घेत नव्हती आणि त्याचे दुष्परिणाम आता मला भोगावे लागत आहेत. पण आजपासून मी ठरवलंय की जेवढी काळजी मी परिवाराची घेते तेवढीच काळजी मी स्वतःचीही घेईन. आधी माझे केस इतके लांब होते, अगदी कमरेच्या खालपर्यंत होते, पण मी काळजी अजिबात घेत नव्हती. तेलही अगदी 15 दिवसातून किंवा महिन्यातून एखाद्या वेळेसच लावत होती आणि त्यामुळे माझे एवढे केस गळायला लागले की गळून मग मी त्याला 2-3 वेळा कापले आणि कापून बघा केवढे केस राहिले आहेत. आणि आता माझा इतका जीव जळतो आणि अजूनही माझी केस गळती थांबलेली नाही आहे. त्यासाठी आता मी नक्की केलं आहे की आठवड्यातून एकदा किंवा 2दा तरी केसांना हेअर ऑइल लावायचं. आणि हेअर सिरमही मी लावायला सुरुवात केलेली आहे. आणि हे रोजमेरी वॉटरही मी घरीच बनवलं आहे. याचीसुद्धा रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केली होती. तर हे सुद्धा मी आता लावते आहे. तर खूप छान माझी ग्रोथ होत आहे आणि केससुद्धा माझे गळायला थोडेसे कमी झालेले आहेत. आणि आता एक मी अगदी आयुर्वेदिक तेलसुद्धा घरीच बनवणार आहे. त्याची रेमेडीसुद्धा लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हिवाळ्यामध्ये तर केस अगदी सुके पडतात आणि अगदी जास्तही गळतात. त्यासाठी हेअर ऑइलिंग तर आपल्याला करायलाच पाहिजे आणि आता मीही नियमाने करणार आहे. आता मी फक्त जे रोजमेरी वॉटर बनवलं होतं ते लावून घेतलं केसांना, कारण कालच्या दिवशी शनिवार आहे तर मी कालच हेअर ऑइल करणार आहे. म्हणजे कसं की रविवार असतो ना, त्या दिवशी मग सकाळी निवांतपणे उठणं होते आणि मग केस धुवायला कसा अर्धा-पावणा तास लागूनच जातो. त्यामुळे मग मी शक्यतो रविवारीच केस धुत असते. चला, केसांची तर थोडीफार काळजी झाली. मस्त रोजमेरी वॉटर लावलं, थोडीशी मसाज केली आणि वरती बांधून दिले. आता करूया चेहऱ्याची काळजी. तर आता मी स्क्रब लावत आहे चेहऱ्याला. आठवड्यातून एकदा किंवा 2दा तरी चेहऱ्यावरती स्क्रब करायला पाहिजे. स्क्रब केल्याने काय होते ना, आपल्या चेहऱ्यावरची जेवढीही डेड स्किन असते ना ती सगळी निघून जाते. आधी तर काय होत होतं ना, आठवड्यातून 2दा तरी मी अगदी आठवण करून स्क्रब करत होते चेहऱ्यावर. स्क्रब करायचं मला खूप जास्त आवडत होतं, कारण की स्क्रब केल्याने जेवढा आपल्या चेहऱ्यावरती मय असतो तो सगळा निघून जातो. आणि स्क्रब करायलाच पाहिजे. पण जशी जशी वय वाढते ना तसं मग हे सगळं करायला कंटाळा येतो. एकदा तरी आपल्याला चेहऱ्यावरती स्क्रब केलंच पाहिजे. त्याने जेही आपली डेड स्किन असते ती सगळी निघून जाते. सगळा मय निघाला की मग चेहराही क्लीन होतो आणि मग गोराही दिसतो. जास्त जोरानेही घासायचं नाहीतर डेड स्किन निघण्याआधी चेहराच अगदी लाल होऊन गेला असं वाटेल. खाली एवढा सगळा मय पडतो की असं वाटतं किती दिवस झाले आपण चेहराच घासला नाहीये. स्क्रब केल्याचे खूप सारे फायदे आहेत. आणि बघा, स्क्रब केल्यानंतरही तुम्हाला खाली दाखवते, हे जे काळे काळे दिसत आहे ना, तो अगदी आपण स्क्रब केल्याने जो क्रीम बाहेर निघते तो मड सोबतच बाहेर निघते. म्हणजे जे आपल्या चेहऱ्यावरती मय असतो ना जास्तीचा, तो सगळा अगदी स्क्रब केल्याने निघून जातो. म्हणून आठवड्यातून एकदा तरी स्क्रब करायलाच पाहिजे. आणि आता मीही करणारच आहे. थोडीही काळजी घेतली तरी पुरेशी असते, पण काळजी मात्र घ्यायला पाहिजे बरं.
चला आता याच्यावरतीच मी एक फेस पॅक लावते. 2 चमचे बेसन घेतलंय आणि थोडीशी हळद टाकते याच्यामध्ये. तर यामध्ये आपल्याला फ्रेश मलाई घालायची आहे. जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचा. आणि पहा मस्त बेसनचा फेसपॅक बनवला. 2 चमचे बेसन, अर्धा चमचा हळद आणि लिंबू जर असेल तुमच्याकडे तर थोडंसं लिंबू पिळायचं आणि थोडीशी फ्रेश मलाई घ्यायची आणि थोडंसं दूध घ्यायचं आणि जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असा फेसपॅक बनवून घ्यायचा आणि सगळ्या चेहऱ्यावर लावून घ्यायचा. आता फेसपॅक सुकायला 10-15 किंवा 20 मिनटं तर लागणारच आहे. तेवढ्या वेळामध्ये आपली बरीचशी कामे होऊ शकतात. आपल्या घरचं जेवढंही काम बाकी असेल तेवढं सगळं काम आपलं ह्या 15-20 मिनटामध्ये होऊ शकते. तर माझं तर किचन आवरायचं बाकी होतं. बाकीची दुसरी कामे तर आवरली होती. किचन आवरायचं बाकी होतं तर किचनही मी मस्त आवरून घेतलं. अगदी 5 मिनटं लागले किचन आवरायला. आणि जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी 5 मिनटाचं चॅलेंज घेतलेलं आहे. तर 5 मिनटामध्ये कोणकोणती कामे अशी आहेत जी मी करू शकते तर तेच मी आज फॉलो करणार आहे. तर पहा 5 मिनटामध्ये माझं किचनही क्लीन झालं आणि आता हा खालची लादी पुसायला काय 2-3 मिनटं लागतील. अगदी पुरे 5 मिनटंही लागणार नाही. तर आता फेसपॅक लावल्यानंतर 15 ते 20 मिनटं होते माझ्याजवळ. तर 15 ते 20 मिनटामध्ये मला अशी कोणती कामे आहेत जे होणार आहेत ती सगळे कामे मला आता करून घ्यायची होती. तर 5 मिनटामध्ये माझं किचन क्लीन झालं आणि 5 मिनटं समजून घ्या हे मला टाईल्स पुसायला लागले. आता बाकीचे जे 10 मिनटं माझ्याकडे होते तर ती म्हटलं चला दुसरी कामं आवरून घेऊया. हे सोफ्याचे कवरही मला आज धुवायला टाकायचे होते आणि म्हटलं चला सोफ्याचे कवर धुवायला टाकून देऊ आणि मग सोफाही थोडासा झटकून घेऊ, थोडासा पुसून घेऊ, म्हणजे तेवढे 10 मिनटंसुद्धा आपले यूज होतील. असं काही नसते की स्वतःची काळजी घ्यायला आपल्याला कुठला स्पेशल दिवस निवडावा लागेल. एखादा फेसपॅक डोक्याला किंवा चेहऱ्याला लावला की आपले बाकीची सगळी कामे होऊन जातात. पण तेच असते ना, आपण तोही लावायला कंटाळा करतो. पण आजपासून तुम्हीही ठरवून घ्या, स्वतःची काळजी नक्कीच घेणार. कारण की मी सुद्धा आता ठरवलंच आहे, कारण याचे खूप सारे दुष्परिणाम मला आता भोगावे लागत आहे. पण तुम्ही तसं करू नका. वेळ जाण्याआधी आपली स्वतःची काळजी घ्यायला शिका. तर पहा अगदी 10 मिनटामध्ये मस्त सगळा सोफाही झटकून झाला, पुसूनही झाला, मस्त व्यवस्थित लावूनही दिला. कवर नाही टाकला की सोफा किती छान दिसतो नाही का. कवर अगदी सूट होत नाही असं मला वाटतंय. घेईल मी दुसरं कवर कधीतरी, पण अजून वेळ आहे त्याला. आणि हे कुशन कवरही मला बदलवायचे आहेत थोड्याच दिवसामध्ये. आणि पहा मस्त चेहरासुद्धा मी वॉश करून घेतलेला आहे. रिझल्ट बघू शकता तुम्ही, किती क्लिअर चेहरा झालेला आहे. अगदी एक वेळा लावल्यानंतर फरक पडत नाही, पण कधीही घरची रेमेडी चांगलीच असते. रेग्युलर जर आपण यूज करत राहिले तर त्याचा असर नक्कीच होतो. आणि आता तर एवढं तुम्हाला माहिती पडत नसेल, पण तरीही रेग्युलर नक्कीच यूज करायला पाहिजे. घरची रेमेडी कधीही चांगलीच असते. रोज तर काही शक्य होत नाही, आठवड्यातून एकदा तरी आपल्याला त्वचाची काळजी घ्यायलाच पाहिजे. आणि जसं जसं वय वाढते मग तसे तसे तर जास्तच काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर मग चेहऱ्यावरती अगदी असर दिसायला लागतो. तर मी ही सुरुवात केलेली आहे. बरीचशी कामेही तेवढ्या वेळामध्ये होऊन गेली माझे. सोफाचे कवर धुवायला टाकले आणि बाकीच्या चादरी, कुशन कवर वगैरे धुवायचे होते ते सुद्धा मी धुवायला टाकून दिले सगळे एकाच सोबत. आता त्याला धुवायला अर्धा-पाऊण घंटा तर लागणारच आहे. तोपर्यंत मी व्हिडिओची एडिटिंग वगैरे करून घेते. आणि बघू शकता तुम्ही चेहऱ्यावरचा ग्लो बघू शकता. इतका सुंदर वाटतंय, मलाही खूप प्रसन्नता होते बघून. तर नक्कीच काळजी घ्या स्वतःची.
चला, चेहऱ्यावरचा ग्लो तर तुम्ही बघितलाच असेल आणि मलाही बघून खूप जास्त प्रसन्नता होत होती. आता हे डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजायचंच शूट घेतलं होतं मी. सोफ्याचं कवर मी मशीनमध्ये टाकून दिलं होतं, म्हणजे 2-3 तासातच सुकून जातात हे सोफ्याचे कवर. कारण मशीनमध्ये टाकल्यावर अगदी कोरडे होऊनच निघतात, मग जास्त सुकायला काही उशीर लागत नाही. मग 5 वाजता हे सुकले तर म्हटलं चला हे कवरही टाकून घेऊया, म्हणजे सोफाही मस्त नीटनेटका दिसेल आपला. तसा माझा सोफा अगदी डार्क ग्रे कलरचा आहे आणि कवर मला थोडेसे लाईट कलरचे भेटलेले आहेत, पण काही एवढे सूट होत नाही आहे. विचार करते आहे काही दुसरे कवर घेऊया. तुम्हाला जर वाटत असेल ह्या सोफ्यावरती ह्या कलरचे कवर नक्कीच खूप छान दिसतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण कलर कॉम्बिनेशनमध्ये मला काही एवढं नॉलेज नाही आहे. आणि कुशन कवरही मला काही बदलायचे आहेत, कारण हेही आता खूप जुने झालेले आहेत आणि मी सुद्धा बोर झालेले आहे तेच पाहून. कुशन कवर मला दुसरे मागवायचे, अजून बघत आहे मी सर्च करून कुठले चांगले दिसतात, कारण की ग्रे कलरवरती थोडंसं वेगळं कॉम्बिनेशनचे कुशनचे कवर असले तरच चांगले दिसतात. हे तर टेम्परवारी मागवले होते डेली यूजसाठी, पण आता बोर झाली मी त्याला बघून. आता नवीन मागवायचे आहे मला, बघते आता कधी मागवते तर. चला, आता सकाळी घासलेले भांडेही मला लावायचे होते आणि संध्याकाळचा स्वयंपाकही करायचा होता. आता रोज काय तुमच्यासोबत तेच स्वयंपाकाचा सीन दाखव म्हणून आज काही दाखवत नाही. आता हे सकाळी एवढं टोपलंभर भांडे घासले होते ते मला लावायचे आहेत आणि भांडे काही कमी होतच नाही, कितीही कमी करण्याची कोशिश करा. तर चला, आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.